ओ पण ऍक्च्युली हे गरमीमुळे नाही तर हे पिरियड पिंपल आहे. चपचपीत लावतो ना की पूर्ण कपाळ त्याचं असं तेल. मी छोटीशी मदत अशी करू शकली तर मी नक्कीच तुमची रडवलं तर नाही पण माझे डोळे भरून आले होते, अगदी मन भरून आलं होतं. हॅलो नमस्कार, शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असाल. आज हेअर वॉश करूनही माझी आंघोळ खूप लवकर झाली कारण आम्हाला जायचं आहे रियांशचे बुक्स आणण्यासाठी आणि तेही उन्हाच्या आधी जाऊन आलं ना जरा बरं पडतं. आणि रियांशला सोबत घेऊन जायचं नव्हतं त्यामुळे तो आत्ता उठल्यानंतर लगेच त्याचं खेळणं पण चालू झालं. तो सध्या भवरा खेळतो आणि भवरा निघाला म्हणजे सारखं चालू असतं मामाकडे कधी जायचं, तिकीट कधी बुक करणार. पण आत्ता तर माझं काही जाणं झालं नाही, कामच होते, रिझल्ट होता, बुक्स आणायचे होते आणि एप्रिलमध्ये स्कूल असते, मेमध्ये का जाणार नाही आहे किंवा का असं माझं कन्फ्युजन चालू आहे हे पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. आता माहेरी जाते आणि सासरी जात नाही, प्लीज असं विचारू नका. मी माहेरी पण वर्षातून एकदाच जाते आणि सासरी मी कामानिमित्त जायचे, पण आत्ता माझं सासर सध्या पुण्यातच आहे त्यामुळे तिकडे जायचा प्रश्न येत नाही आणि इकडे माझी ये जा चालू असते. आता खरं तर नाश्ता करायची इच्छा झाली होती कारण घरून आम्ही लवकर निघालो, पण रियांश सोबत नव्हता म्हणून म्हटलं नको, घरी जाऊनच काहीतरी खाऊया. आम्ही नाश्ता करून गेलो नव्हतो, आल्यानंतर काहीतरी थंड खायची इच्छा होते आणि याचं चालू होतं की भूक लागली आहे आणि उन्हामुळेच आम्ही जरा लवकर जाऊन आलो. मग आता वॉटरमेलन आहे, आता मी काही नाश्ता करत नाही कारण उशीर झालाय, स्वयंपाकाचीच तयारी करते. बापरे खूप हार्ड आहे रे हे. तुला कट करून देऊ का? झालं ते एखाद्या व्हिडिओमध्ये बघतो ना आपण की असं घ्यायचं आणि ते स्पूननी खायचं, तसं त्याचं चालू होतं की मी पण तसाच खाणार, पण तसं काही खाण्यात मजा येत नाही, ते दिसायलाच छान वाटतं. तर आता फ्रूट बास्केट तर रिकामी आहे, मोस्टली आता वॉटरमेलन आणि जे उन्हाळी फ्रूट्स आहे ग्रेप्स वगैरे ते जास्त असतात. बाकी पेरू असायचा, तो काही आता नाही. आता मँगो अजून यायचे आणि मँगो यायच्या आधीच बघा मला असं हे पिंपल यायला पण सुरुवात झाली आहे, पण ॲक्च्युली हे गरमीमुळे नाही तर हे पिरियड पिंपल आहे. आता मँगोज आले की पिंपल्सचं प्रमाण अजून जास्त वाढेल. आता सध्या कैऱ्या खायचे. आज मला ना मस्त कैरीचं लोणचं बनवायचं आहे. रियांशनी तोडून आणलेल्या कैऱ्या आहे, तुम्हाला दाखवते. आज थोडंसं त्याचं लोणचं पण बनवते. हां, मला असा आवडतो मधला पोर्शन, म्हणजे मी लहान होते तेव्हा पण ना असा मुद्दाम असा मधातला पोर्शन घ्यायची कारण तो खूप जास्त गोड असतो आणि थंड थंड खायला मजा येते. तर हे सर्कल चांगलं वाटतं. हां, बटाटे आणून ठेवलेले ना, त्याचे मी चिप्स बनवले ना, त्याच्या त्या चकल्या बनवल्या. याचं रोजचं चालू असतं. कसल्या? आलूची चकली म्हणजे आपली ती चकली नाही, दुसरी फराळवाली चकली असते, साबुदाणा चकली, ती बनवायची आहे. दे कट करून देऊ. आता नाश्ता स्किप केला म्हणून म्हटलं चला 15 मिनिटात बनणारं असं कैरीचं लोणचं बनवूया. तसंही रियांशचं चालू होतं आणि या कैऱ्यांना रियांशनी तोडून आणलेल्या आहे झाडाच्या. आता 4च कैऱ्या मी घेतल्या, पण 4ही ना खूप जास्त वाटत होत्या म्हणून त्यातल्या मी फक्त 3 यूज केल्या. मस्त धुवून छोटे छोटे काप करून घेतले आणि यामध्ये मी हळद, तिखट, मीठ, जिरे पावडर आणि काळी मिरी पावडर टाकलेलं आहे. छान असं मिक्स केलं. त्यानंतर तडका दिला, राई, लाल मिरची, खडी मिरची आणि त्यामध्ये थोडंसं हिंग घातलं होतं. सगळं काही मिक्स केलं. गूळ पण घातलेला आहे, पण तो तुम्ही स्किप करू शकता. मस्त असं बरणीत भरून ठेवलेला आहे. याचा शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केला आहे, तो तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. त्यात मी डिटेल रेसिपी शेअर केली आहे. आता हे मला काही मसाले रिसीव झाले होते, त्यातला ना भाजीमध्ये हा एक मालवणी मसाला आज मी यूज करून बघते आणि या मसाल्यांबद्दल ना सगळा स्वयंपाक झाला निवांत बसल्यानंतर परत एकदा सांगते. थोडं थंड आणि थोडं हे मिक्स कर हा नॉर्मल. तर मी याला म्हटलं की चल आपण आईस्क्रीम खाऊ. जेवून बराच वेळ झालाय, मी माझं काम करत होती आणि अचानक मला आईस्क्रीमची आठवण आली. हा म्हणतो नाही मम्मा मला नाही खायचं आहे. म्हटलं असं कसं शक्य आहे, म्हणजे आईस्क्रीमसाठी रियांश नाही म्हणेल, असं शक्यच नाही. आणि हा जेव्हा बॉक्स मी काढून बघितला, अर्धा आईस्क्रीम झालं आहे. काल रात्री आणलं आहे हे आणि त्याच्यासाठी एक वेगळं पण आणलं होतं आणि म्हणून तो म्हणतोय. तेच मी म्हटलं की तू नाही कसा काय म्हणतो आईस्क्रीमसाठी. किती खाल्लं परत एकदम असं वाटी भरून ना. आपल्याकडे एक म्हणजे 2-3 दिवस पण नाही राहणार ना हे.
मी विचार केला होता की मस्त फालुदा बनवेल आणि त्यात आईस्क्रीम. तर मगाशी भाजीमध्ये जे मी मसाले वापरले ना ते माझ्या सबस्क्रायबरनी मला पाठवले आहेत. त्यांचा एक छोटासा घरगुती बिझनेस आहे मसाल्यांचा आणि हे सगळे मसाले ना मालवणी मसाले आहे. तसंही घरगुती मसाल्यांचा सुगंध टेस्ट खूप छान असते. त्यातला एक मी मसाला मालवणी मसाला 2 हा असा एक मी वापरून बघितला. तर यामध्ये त्यांनी मला गरम मसाला, मालवणी मसाल्याचे 2 प्रकार पाठवलेले आहेत, फिश करी मसाला, चिकन मसाला आणि हे सगळे ना सॅम्पल आहे फक्त मला यूज करण्यासाठी आणि हे तुमच्याशी शेअर करण्याचे मला पाठवलेले आहेत तिन्ही. तर तुम्हाला जर या मसाल्यांची ऑर्डर द्यायची असेल, त्यांच्याकडून मागवायचं असेल तर स्क्रीनवर मी त्यांचा नंबर मेन्शन करते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणखी एवढंच बोलेल की असे छोटे घरगुती जे बिझनेस आहेत तर इकडून जर आपण सामान घेतलं तर त्यांचीही मदत होते आणि छोट्यापासूनच मग मोठ्याला सुरुवात होते. जर आणखी कोणाचा असा छोटा बिझनेस असेल ज्यांना जास्त लोकांपर्यंत त्यांचं जे काही प्रॉडक्ट आहे, फॉर एक्झाम्पल जसं की हे मसाले जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे तर माझ्या थ्रू मी छोटीशी मदत अशी करू शकली तर मी नक्कीच तुमची ती करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तुमचं जे काही सॅम्पल आहे किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर इन्फॉर्मेशन तेवढी जरी मला पाठवली ना तर त्या इन्फॉर्मेशनवरून सुद्धा मी माझ्याकडून एक छोटीशी हेल्प म्हणून ती करण्याचा प्रयत्न करेल. बाकी मी जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला हवे असेल तर तिथून तुम्ही मागवू शकता. त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून प्रॉपर डिस्कशन करून प्राइजेस वगैरे ते पण मी मेन्शन करते, पण तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला जास्त चांगली इन्फॉर्मेशन मिळेल. सो थँक्यू सो मच हे मसाले पाठवण्यासाठी. एवढं गरम होतं आहे ना की दिवसभर म्हटलं तरी दिवसभर AC चालू होता. आता बघा मस्त अशी गार हवा सुटली आहे. बाहेर घरात थांबायची अजिबात इच्छा होत नाही आहे आणि तो जीन्स वेअर करणं ना खरंच नकोसं वाटतं. आता मुलांकडे काही ऑप्शन नाही आहे, पण असं हा जो ड्रेस आहे ना घातलेला मी लावून देते. थांब लावून देते ना तू? तेल एकतर यांश लावत नाही आणि लावलं तर एवढं चपचपीत लावतो ना की पूर्ण कपाळ त्याचं असं तेलाने भिजलेलं असते. सो म्हटलं जास्त नको, घेतलं तू. जास्त नाही आहे, बरोबर आहे. तू जे घेतो ना ते पूर्ण चपचपीत म्हणजे 4 दिवसाचं तेल तो एकाच दिवशी लावून घेतो एवढं. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर. एक स्विमिंगचं विचारायचं आहे, दुसरं जिम्नॅस्टिकचं विचारायचं आहे. रियांश स्विमिंगला खूप जास्त घाबरतो, खूप जास्त. मागच्या वेळी मी त्याला समर कॅम्प लावला होता तेव्हाच तो एवढा जास्त घाबरत होता ना. पण मला असं वाटतं स्विमिंग लावा की माझे पाय पुरणार मग मी शिकतो. तसा पूल नसतो, मग मी जातो. तसा पूलच स्विमिंग नसतो. पूल असतो ना, तसा पूलच 4-5 नसतो. फीटचा असतो. शिकण्यासाठी नसतो रियांश, तो एन्जॉयसाठी असतो फक्त. मला असं वाटतं की अशी ॲक्टिव्हिटी आली पाहिजे जी आपल्याला फ्युचरमध्ये पण उपयोगात पडेल. झालं तुझं बस. तर तिकडे जायचं आहे, ते स्विमिंगचं जरा विचारून येते. आणि आम्ही ज्या एरियात राहतो ना तिकडे चार्जेस एवढे जास्त आहेत की म्हणजे एकच काहीतरी लावू शकतो 3,000 5,000 इथून तर सुरुवात आहे. तर त्याच्यावरच आहे सगळं. त्यामुळे असा विचार येतो की त्याला स्केटिंग करायला आवडतं, फुटबॉल खेळायचा आहे, पण 4-5 गोष्टी अशा एकत्र लावू शकत नाही. आता एक सुट्टीचा महिना आहे तर त्या महिन्यात एखाद दुसऱ्या गोष्टी लावू शकतो, पण एकदा शाळा का चालू झाली की मग तर काही खरं नाही आहे. एक पण क्लास होणार की नाही माहिती नाही, कारण या वर्षीपासून मी त्याला ट्युशनला टाकणार आहे. कारण माझ्याजवळून जेवढा अभ्यास करतो ना तेवढा मला तो सफिशियंट वाटत नाही. तो टिकतच नाही माझ्याजवळ बसला की 1 तासभरही टिकत नाही. ॲटलिस्ट ट्युशनमध्ये गेला तर तासभर 1.5 तास जरा व्यवस्थित अभ्यास करून येईल आणि मला वाटेल की हां बाबा ठीक आहे, म्हणजे काहीतरी चालू आहे. चल स्विमिंग विचारायचं ना. बाहेर पडलोय आणि काही न खाताच आलो. असं वाकडमध्ये राहून तरी शक्य नाही आहे. पहिले इन्फॉर्मेशन काढली, त्यानंतर या दोघांना कचोरी खायची होती इंदोरची. माझा त्या कचोरीत काही इंटरेस्ट नसतो. एक बर्गर सिंग नावाचं शॉप दिसलं, मला वाटलं आधी ते फेक नाव आहे पण ॲक्च्युली तो पण एक ब्रँड आहे, आज मला कळलं. पण त्याचं बर्गर ना खरंच काहीच चांगलं नव्हतं, मला तरी नाही आवडलं. त्यानंतर या फ्रूट्ससाठी नेहमी रियांश मागे लागायचा, ते पण आज टेस्ट करून बघितलं. कसं आहे? यापुढे या फ्रूटसाठी तो काही हट्ट करणार नाही, कारण त्याला ते कडू लागलंय. ॲक्च्युली त्याचं कवर थोडंसं कडवट होतं आणि त्याला आईस ॲपल म्हणतात, जे आम्ही पण फर्स्ट टाईमच खाल्लं. आणि गर्दी बघा, ही मॉलच्या समोरची साईड आहे, वेस्टर्न एव्हन्यूच्या साईडला ते शॉप्स होते आणि एवढी सगळी गर्दी. येताना ही एक लहानपणीची आठवण, पेप्सी आम्ही त्याला म्हणायचो, ती 1-2 रुपयाला मिळते. आत्ताही तेवढ्यालाच आहे, पण आत्ता ना आपणही खात नाही आणि आपल्या मुलांनाही खाऊ देत नाही, कारण त्यातलं पाणी घाण असतं, ते चांगलं नसतं. पण शेवटी मुलंही हट्ट करणारच, जसं
आपण केला होता, म्हणून जबरदस्ती रियांशनी त्या 2-3 पेप्सी घेऊन आल्या. आता काहीतरी हलकं फुलकं बनवायचं होतं म्हणून म्हटलं चला आज सँडविचच बनवूया. सगळं आवरून झालेलं आहे, मस्त TV बघणं चालू आहे, आपले तेच नेहमीचे सॅटर्डे संडेचे प्रोग्राम. आणि म्हटलं चला व्हिडिओच्या आधी आणखी मला थोडंसं काहीतरी बोलायचं आहे. बट डोंट वरी, टुडे आय एम नॉट सॅड, ॲक्च्युली आय एम व्हेरी हॅपी बिकॉज ऑफ द कमेंट सेक्शन ऑन माय लास्ट व्हिडिओ. इतक्या छान छान कमेंट्स आल्या आणि इतकी नवीन नवीन सगळे कमेंट्स होते ना, म्हणजे याआधी ज्यांनी मला कधीच कमेंट्स केल्या नव्हत्या त्यांच्यासुद्धा कमेंट्स आहेत. आणि खरं सांगू, परत तुम्ही मला आज रडवलं तर नाही पण माझे डोळे भरून आले होते, अगदी मन भरून आलं होतं त्या सगळ्या कमेंट्स वाचून. म्हणजे ॲक्च्युली मला वाटलं की मी पिन कमेंट करते, पण इतक्या छान छान कमेंट्स आल्या की मी स्वतः कन्फ्यूज होते की मी कुठली कमेंट पिन करू. त्यामुळे मी कोणतीच कमेंट पिन केलेली नाही आहे. खूप भारी वाटलं, खूप मन भरून आलं आणि असं वाटलं की खरंच किती जण आपले व्हिडिओ बघतात आणि किती जणांना आवडतात. आता तुम्ही कमेंट करत नाही कधी, पण खरं सांगू मी तुम्हाला, मी तसंही म्हणत असते की आपल्याला जर एखाद्याची गोष्ट आवडत असेल तर कधीतरी ती सांगितली पाहिजे की हां तू हे छान करतेस, तुला हा ड्रेस छान दिसतोय, तू आज छान तयार झाली आहेस. तर प्लीज यापुढेही मी असंच म्हणेल की काही का असेना, रोज नाही कधीतरी असं काहीतरी कमेंट करत जा. खूप छान वाटलं मला. त्या कमेंट इतक्या मोटिवेशनल होत्या, इतक्या पॉझिटिव्हिटी देणाऱ्या होत्या ना, की जे मी बोलली मागचं ते तर नाही, पण त्या सगळ्या कमेंट्स आज मी ना परत वाचल्या. म्हटलं किती साथ देणारी लोकं आहे आणि किती विचार करतायत. सो परत एक रिस्टार्ट तर नाही म्हणणार, कारण रिस्टार्ट म्हणजे मला काही आता नवीन सुरुवात करायची नाही आहे, सुरुवात माझी हीच असणार आहे. पण त्यात बरेचसे मला सजेशनसुद्धा मिळाले. सो मी प्रयत्न करेल की तसं काहीतरी करण्याचा. बऱ्याच जणांनी मला इन्स्टावर मेसेज केले, कमेंट्स तर आहेच, पण इन्स्टाला पण तुम्ही माझ्याशी बोललात, थोडं मोटिवेशन दिलं, त्यासाठी खरंच सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि मी तसंही हे बंद करणार नव्हते, पण कधीतरी आपलं मन थोडंसं जड होतं, एक लो फील करतो आपण, आणि जेव्हा कोणी आपल्याला असं समजावतं तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. या सगळ्या गोष्टी खरं सांगते तुम्हाला, मी अश्विनसोबतही तेवढ्या शेअर केल्या नाही, कारण अश्विनचं असं आहे की ठीक आहे करते तर कर, नाही होत असेल तर इट्स ओके, सोडून दे. त्यामुळे मला असं नको होतं, मला पाहिजे होतं की नाही, मला कोणतरी मोटिवेट करा, थोडं पॉझिटिव्ह पाहिजे होतं मला हे सगळं, म्हणून मी ते तुमच्याशी शेअर केलं आणि खूप छान तुमचा प्रतिसाद मिळाला. सो थँक्यू अगेन. खरंच माझे डोळे आणि मन भरून आलं. आता माझ्याकडे काही शेअर करण्यासारखं नाही, आता मी परत छानपैकी TV बघत बसणार आहे. उद्यापासून होईल तेवढं मी व्हिडिओमध्ये काही नवीन करण्याचा किंवा रेग्युलर व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओची वेळ ठरव, त्यानंतर कधी व्हिडिओ शेअर करते हे पण मला तुम्ही सजेस्ट केलं. पण खरं सांगू म्हणजे मी प्रयत्न करते, पण बरेचदा ना ते सुटून जातं. त्यामुळे मी कुठलंच प्रॉमिस नाही करत, पण मी ट्राय करत असते 12 ते 1च्या मध्ये व्हिडिओ शेअर करायचा. पण असो, आता जे काही पुढे होईल ते सगळं मी तुमच्याशी शेअर करेल. चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच.